युद्धात जर जिंकायचं असेल तर एकच शस्त्र वापरून चालत नाही. वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळी शस्त्रे वापरावी लागतात. म्हणजेच फायटर प्लेन्स झाले, आर्टिलरी गन्स झाल्या, मिसाईल झाले, ड्रोन्स झाले आणि यासारखी खूप सारी शस्त्रे वापरावी लागतात. आणि महत्वाचं म्हणजे जवळ नुसती शस्त्रे असून चालत नाही, तर कोणते शस्त्र कोणत्या वेळी वापरायचे हे अतिशय महत्वाचे असते. लढाईप्रमाणेच गुंतवणुकीचंही असंच आहे. गुंतवणुकीत जर यशस्वी व्हायचं असेल, पैसे कमवायचे असतील, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी, केव्हा करावी हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. युद्धात जशी वेगवेगळी शस्त्रे असतात, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडातही दोन महत्वाची शस्त्रे आहेत आणि ती म्हणजे SIP आणि STP. आज या व्हिडिओत आपण SIP आणि STP म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, त्यांचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे दोन्ही ऑप्शन्स कधी वापरायचे आणि या दोन्ही ऑप्शन्सचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो हे बघूयात. आपण म्युच्युअल फंडामध्ये दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो. समजा जर तुमच्याकडे आता 1,00,000 रुपये आहेत आणि ते तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवायचे आहेत, तर ते सर्व पैसे तुम्ही एकदाच गुंतवू शकता. एकाच वेळेस सगळेच्या सगळे पैसे तुम्ही म्युच्युअल फंडात टाकू शकता, जसे आपण बँकेत FD साठी करतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो आता बहुतेक सर्व लोकांना माहीतच झाला आहे. SIP द्वारे तुम्ही ठराविक वेळेस ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. म्हणजेच दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुम्ही ठरवलेली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. समजा तुम्ही असं ठरवलं की दर महिन्याच्या 5 तारखेला म्युच्युअल फंडात तुम्हाला 10,000 रुपये गुंतवायचे आहेत. यालाच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात. म्हणजेच या तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याच्या 5 तारखेला 10,000 रुपये डेबिट होतात, कटतात आणि म्युच्युअल फंडच्या खात्यात ते जमा होतात. म्हणजेच एकदा जर SIP सुरू केली की मग नंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. दर महिन्याला ऑटोमॅटिकली तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि हे सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे. SIP म्हणजे एक ब्रह्मास्त्र आहे. हे ब्रह्मास्त्र जर तुम्ही लवकरात लवकर डिप्लॉय केलं आणि त्याचा वापर आयुष्यभर करीत राहिलात, तर तुमच्या सगळ्या समस्यांचं निवारण करण्याचं सामर्थ्य या एकट्या SIP मध्ये आहे. जर 10,000 रुपयांची SIP तुम्ही 30 वर्षे सलग सुरू ठेवली, तर तुमच्याकडे सहजच 3 करोड रुपये जमा होतात. आणि यालाच आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असं म्हणतो. SIP हे एक पोटेंट वेपन आहे. ज्या माणसाला याची क्षमता म्हणजेच कॅपॅबिलिटी, ताकद म्हणजे पॉवर समजली, त्याला या जगात आर्थिक दृष्ट्या कोणीच हरवू शकत नाही. मग तो अजिंक्य झाला. SIP तुम्हाला हे अभेद्यपणाचं वरदान देते. तुमची सर्व दुःखे दूर करते. SIP चे फक्त फायदेच फायदे आहेत. SIP मधून काहीच नुकसान नाही. पहिला फायदा म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची सवय लागते. एक शिस्त, एक डिसिप्लिन निर्माण होतो. त्यामुळे तुमचे इतर खर्च कमी होतात. हळूहळू आपल्या नकळत पैसे जमा व्हायला लागतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट जर खाली गेलं तर तुम्हाला कमी भावात म्युच्युअल फंड विकत घेता येतो. त्यामुळे तुमची सरासरी खरेदीची किंमत कमी होत जाते. यालाच आपण रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हणतो. SIP हे असं शस्त्र आहे की त्याच्याशिवाय तुम्ही आजच्या जगात जगूच शकत नाही. दुसरं महत्वाचं शस्त्र म्हणजे STP म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. STP बाबत बऱ्याच लोकांना अजून नीटपणे माहिती नाहीये. आज ती सगळी माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे. STP हे शस्त्र म्हणजे एक टॅक्टिकल वेपन आहे.
म्हणजे युक्तीने वापरायचे शस्त्र. असे शस्त्र जे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परिणाम साधू शकते आणि ते फार कमी वेळेस वापरायचे असते आणि जिथे गरज आहे तिथेच ते वापरायचे असते. या त्याच्या खुबीमुळेच ह्या शस्त्राचे फार महत्व आहे. चला तर मग बघूयात STP म्हणजे काय आहे ते. समजा तुमच्याकडे आता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी 10 लाख रुपये आहेत. मग तुम्ही हे पैसे लमसम म्हणजे एकमुष्त गुंतवणूक करू शकता. पण ह्या एकमुष्त गुंतवणुकीमध्ये एक रिस्क आहे. जर तुम्ही गुंतवणूक करीत असताना स्टॉक मार्केट खूप वरच्या पातळीवर गेले असेल तर मग यावेळेस इतके सारे पैसे एकदाच गुंतवणे खूप धोक्याचे होऊ शकते. कारण मार्केट कधीही खाली जाऊ शकते आणि जर मार्केट खाली गेले तर तुमच्या 10 लाखाचे 9 लाखही होऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नुकसान सुद्धा दिसू शकते. हाच एकमुष्त गुंतवणुकीचा फार मोठा तोटा आहे. म्हणजेच मार्केट जेव्हा वरच्या पातळीवर असते तेव्हा जर तुम्ही लमसम म्हणजेच एकमुष्त गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच लमसम इन्व्हेस्टमेंट करताना बाजार कोणत्या पातळीवर आहे, सध्या बाजारामध्ये काय सेंटिमेंट चालू आहे, बाजाराची पुढची चाल काय असू शकते, या सर्व गोष्टींचा विचार करूनच मग लमसम इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे ठरवले पाहिजे. मग प्रश्न हा उभा राहतो की बाजार जर वरच्या पातळीवर असेल आणि तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी खूप सारे पैसे असतील तर मग काय करावे. तर अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा एकमुष्त गुंतवणूक करण्यापेक्षा दुसरा अधिक फायदेशीर उपाय नक्कीच आहे आणि तो म्हणजे STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. STP ची ही कन्सेप्ट आपण आता समजून घेऊया. ही कन्सेप्ट समजण्याआधी आपल्याला इक्विटी फंड आणि लिक्विड फंड यातील फरक समजून घ्यावा लागेल. इक्विटी फंडातील पैसे हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये म्हणजेच शेअर्समध्ये गुंतवले जातात. त्यामुळे इक्विटी फंडाची रिस्क ही थोडीशी जास्त असते पण मग रिटर्न सुद्धा चांगलेच मिळतात. त्यामुळे इक्विटी फंडाचा भाव हा मार्केटच्या चढ उतारावर अवलंबून असतो. मार्केट जर वर गेले तर इक्विटी फंड वाढतो, मार्केट जर खाली गेले तर इक्विटी फंडाची किंमत कमी होते. याचाच अर्थ हा की इक्विटी फंडाचे रिटर्न हे मार्केटशी निगडीत असते. इक्विटी फंडातून अंदाजे आपल्याला 12 ते 15% रिटर्न सहजच मिळू शकतो. पण लिक्विड फंडातले पैसे हे स्टॉक्समध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवल्या जात नाहीत, तर ते कंपन्यांच्या किंवा सरकारच्या रोख्यात म्हणजे बॉन्ड्समध्ये गुंतवले जातात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की लिक्विड फंड म्हणजे बँक FD सारखाच असतो. याचाच अर्थ हा की जर मार्केट वर गेले किंवा खाली गेले तरीही लिक्विड फंडावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजेच लिक्विड फंडाची रिस्क ही इक्विटी फंडापेक्षा खूपच कमी असते. लिक्विड फंडातून सुद्धा आपल्याला अंदाजे 6 ते 7% रिटर्न सहजच मिळू शकतो. याचाच अर्थ हा की जर तुम्ही प्रत्येकी 10 लाख रुपये इक्विटी फंडात आणि लिक्विड फंडात गुंतवले आणि त्यानंतर काही दिवसात मार्केट जर 10% कोसळले तर इक्विटी फंडाची रक्कम 10 लाखाहून कमी होऊन 9 लाख होऊ शकते. पण लिक्विड फंडाची रक्कम कधीच कमी होत नाही, तर ती थोडी वाढलेलीच असते. त्यामुळेच जेव्हा मार्केट वरच्या पातळीवर असते तेव्हा आपण STP केलेले कधीही चांगले. STP मध्ये आपण आधी पैसे लिक्विड फंडात जमा करतो आणि मग त्या लिक्विड फंडातून दर महिन्याला किंवा दर आठवड्याला ठराविक रक्कम इक्विटी फंडात ट्रान्सफर करत राहतो. म्हणूनच याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असं म्हणतात. हे STP आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात. समजा आपल्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी 10 लाख रुपये आहेत. मग हे 10 लाख रुपये आपण एकमुष्तपणे HDFC लिक्विड फंडात जमा करूयात आणि मग
या फंडाला अशी इन्स्ट्रक्शन देऊयात की या लिक्विड फंडातून दर आठवड्याला 20,000 रुपये HDFC लार्ज अँड मिड कॅप फंडामध्ये ट्रान्सफर करावे. HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड हा एक इक्विटी फंड आहे. म्हणजेच एका महिन्यात अंदाजे जर 4 आठवडे पकडले तर 80,000 रुपये इक्विटी फंडात जमा होतील. म्हणजेच लिक्विड फंडामध्ये 9,20,000 रुपये तसेच उरतील आणि या उरलेल्या पैशांवर आपल्याला रिटर्न सुद्धा मिळत राहील. म्हणजेच मार्केट जर एका महिन्यात खाली गेले तरी आपल्याला नुकसान होणार नाही आणि त्या उलट कमी भावात इक्विटी फंड खरेदी केले जातील. याचाच अर्थ हा की STP चे 3 महत्वाचे फायदे आहेत. नंबर 1 म्हणजे यातून आपली रिस्क खूपच कमी होते. नंबर 2 लिक्विड फंडचा आपल्याला रिटर्न मिळत राहतो आणि इक्विटी फंडाची ॲव्हरेजिंग सुद्धा होत राहते. म्हणजेच एक तीर और 3 निशाणे. त्यामुळेच जास्तीत जास्त रक्कम गुंतवायची असेल आणि बाजार वरच्या पातळीवर असेल तर कधीही एकमुष्त गुंतवणूक न करता STP केलेलीच फायद्याची ठरते. पण STPचा एक तोटा सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लिक्विड फंडातून इक्विटी फंडात पैसे ट्रान्सफर करता तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. पण हा खरं तर खूपच कमी आहे. आणि दुसरा एक तोटा म्हणजे जर मार्केट 1, 2, 3 महिन्यात खूपच वर गेले, सडनली खूप वर गेले तर आपल्याला त्या मार्केटच्या वर जाण्याचा फायदा मिळत नाही. कारण त्यावेळेस आपले जास्तीत जास्त पैसे हे लिक्विड फंडात गुंतवलेले असतात. पण खरं पाहू जाता मार्केट वर जाईल या लोभात न पडलेलेच बरे. कारण काही महिन्याच्या छोट्या अवधीत मार्केटची दिशा हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या न मिळालेल्या रिटर्न पेक्षाही आपण आपली रिस्क कमी केलेली कधीही चांगली. युद्धात जर जिंकायचं असेल तर स्वतःला डिफेंड करणं फार महत्वाचं आहे. बचोगे तो और भी लढोगे. त्यामुळे STP या शस्त्राचा असा टॅक्टिकल वापर आपण केला पाहिजे. म्हणूनच SIP एवढेच STP हे सुद्धा अतिशय महत्वाचे शस्त्र आहे. युद्धात जर जिंकायचं असेल तर जवळ नुसती शस्त्रे असून चालत नाही, तर कोणते शस्त्र कोणत्या वेळी वापरायचे हे फार महत्वाचे असते. युद्धात जशी वेगवेगळी शस्त्रे असतात त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडात सुद्धा SIP आणि STP ही 2 महत्वाची शस्त्रे आहेत. आज आपण ही शस्त्रे कधी आणि कशी वापरायची हे समजून घेतलं. मला खात्री आहे जर तुम्ही ही शस्त्रे नीटपणे वापरली तर गुंतवणुकीची ही लढाई तुम्ही नक्कीच जिंकाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह.